सहल देवदर्शनासाठी जात आहात तर तुमच्यासाठी कमी खर्चात उत्तम भोजन देणारी, राहण्याची उत्तम व्यवस्था करणारी विश्वसनीय कंपनी म्हणजे कोल्हापुरातील उजळाईवाडी इथली ओम साईराम टूर्स अँड ट्रॅव्हल्स. होय, कौटुंबिक प्रवास, दूध संस्था, शेतकरी सहली, ग्रामपंचायत सहली यासाठी स्विफ्ट डिझायर, इनोवा क्रिस्टा, 35 सीटर, 39 सीटर बस, 17 सीटर टेम्पो ट्रॅव्हलर, 50 सीटर स्लीपर बस भाड्याने उपलब्ध आहेत. त्वरित संपर्क साधा. सुधीर घुगरे, ओम साईराम. संपर्कासाठी मोबाईल क्रमांक 9767001819. संपर्कासाठी मोबाईल क्रमांक 9767001819. नमस्कार, मी अनिल उपाध्ये. शिवसिद्ध बातमीपत्रात आपलं स्वागत आहे. पाहूया आजची बातमी. हातकणंगले तालुक्यातील शिरोली औद्योगिक वसाहतीतील जाफराणी काट्याजवळ बेकायदेशीररित्या गांजा विक्रीसाठी आलेल्या एकास शिरोली पोलिसांनी पकडून त्याच्याकडून 1 किलो 70 ग्रॅम गांजा, दुचाकी आणि मोबाईल असा एकूण 76,400 रुपयांचा मुद्देमाल जप्त करत संशयितास पोलिसांनी ताब्यात घेतले. याबाबत पोलिसांतून मिळालेली अधिक माहिती अशी की शिरोलीतील माळवाडी विलास नगरमध्ये राहणारा इथला 33 वर्षीय रविकांत सर्जेराव गाडेकर हा रविवारी संध्याकाळी 4:45 ते 5:45 सुमारास शिरोली पुलाची गावच्या हद्दीत जाफराणी काट्याजवळ अंमली पदार्थांची विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून संशयित रविकांत गाडेकर याला ताब्यात घेऊन त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे असलेल्या निळ्या रंगाच्या प्लास्टिक पिशवीत 21,400 रुपये किमतीचा 1 किलो 70 ग्रॅम गांजासह 5,000 किमतीचा विवो मोबाईल, 50,000 रुपये किमतीची बजाज प्लॅटिना मोटारसायकल क्रमांक MH10DY 6925 व एक काळ्या रंगाची सॅक असा एकूण 76,400 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल ऋषिकेश प्रकाश पाटील यांनी फिर्याद दिली असून गाडेकर याच्यावर अंमली पदार्थ प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा नोंदवण्यात आला आहे. ही कारवाई शिरोली MIDC पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल नजीर शेख, सुहास संकपाळ, ऋषिकेश पवार, ऋषिकेश पाटील, सुनील गोरे आणि चालक पोलीस कॉन्स्टेबल इंद्रजित खडके यांनी केली आहे.